या ठिकाणी संस्थेचे जे आहे संस्थानाचे विश्वस्त या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण दोन बातचीत करणार आहोत। काय सांगाल नवरात्रोत्सवादरम्यान तुमचं काय नियोजन या ठिकाणी आहे 9 दिवसानिमित्त? श्री रेणुकादेवी संस्थान ही जालना जिल्ह्यात प्रसिद्ध असं देवस्थान असून या ठिकाणी या देवस्थानाला क दर्जा पर्यटनाचा प्राप्त झालेला आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी खूप मोठी यात्रेची गर्दी होत असते। या ठिकाणी संस्थांतर्फे सर्वप्रथम इथं राहोट्या टाकणे, दुकानाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि दैनंदिन भक्तगणांना फराळ, भंडारा यांची व्यवस्थासुद्धा केली जाते। वाहन थांबण्यासाठी सुद्धा 2-3 मार्ग या ठिकाणी तयार केलेले आहे। एक देवीच्या खालच्या समृद्धी मार्गामध्ये सुद्धा तिथं वाहनं येण्याचं आता सुरू झालेले आहे। दोन्ही ठिकाणी जास्त गर्दी होणे म्हणून पार्किंगची व्यवस्थासुद्धा छान प्रकारे केलेली आहे आणि या ठिकाणी दैनंदिन सकाळ संध्याकाळ प्रांतविधी, देवताची आरती आणि कीर्तन भजन या कार्यक्रमाचंसुद्धा आयोजन करून विशेष उपक्रम म्हणून इथं आरोग्य शिबिर आणि असे सुद्धा आपण मोठमोठे कार्यक्रम इथं हाती घेतलेले आहे। रक्तदान शिबिर असो, जे जनसेवा उपयोगी पडणार असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि भाविकांची सुद्धा खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत असून सर्व पर्यटकांचा यांचा आम्हाला खूप सहकार्य लाभतं। पुन्हा संरक्षणासाठी इथं पोलीस दलसुद्धा कायमचं इथं स्थिरावलेलं असतं आणि स्वयंसेवक म्हणून इथं बरेच आपल्याला स्थानिक मुलं इथं स्वयंसेवकाचे कार्य करतात आणि ही यात्रा साजरी केली जाते। या ठिकाणी अजून काही विश्वस्त आहे त्यांच्याकडून जाणून घेऊत। आपण किती वर्षापासून या संस्थेमध्ये विश्वस्ताचं काम बघता आणि किती वर्षापासून या ठिकाणी सेवा करता? तसे तर आमची परंपरा नेहमीची आहे। जवळजवळ आम्हाला 80-90 वर्ष झाले असतील। इथे नेहमी आमचे पूर्वज येत होते। पहिले आमचे आजोबा, नंतर आमची आजी, नंतर आमचे वडील, नंतर मी, असं जवळजवळ 90-100 वर्षाची ही परंपरा भगवंत मा जगदंबेच्या कृपेने ही अगदी आशीर्वादाने ती चालू आहे आणि जवळजवळ इथं 70-72 खेड्याचे सर्व लोकांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळं इथे नेहमी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अप अँड डाऊन बी खूप लोक दर्शनाला येत असतात। सकाळी 4 पासनं जे सुरू होतं तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सतत इथे गर्दी असते भक्तांची आणि भक्तांसाठी इथे बरीच व्यवस्था केलेली आहे। इथं मंगल कार्यालय आहे, इथं किचन रूमसुद्धा आहे। इथं नेहमी म्हणजे पूर्ण नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा नवरात्र महोत्सव म्हणून इथं राबवले जातात। सकाळी 4 पासून तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सतत धार्मिक कार्यक्रम, भागवत कथा, कीर्तन आणि भजन असं सतत कार्यक्रम चालू असतं आणि ह्या येणाऱ्या सर्व भक्तांचे इथे नेहमी आम्हाला सहकार्य असतं। यासाठी आम्ही सर्व भक्तांचे आणि रेणुका माता संस्थांतर्फे ही सर्व माहिती दिलेली आहे। भरपूर वर्षामध्ये या ठिकाणी संस्थांचा कायापालट या ठिकाणी झालेला आहे आणि अजून काय तुमच्या म्हणजे प्लॅन किंवा नियोजन आहे समोर की या गोष्टी तुम्ही संस्थान या ठिकाणी करणार आहात? मागच्या वर्षीच आम्ही परशुराम भगवानाचं मंदिर स्थापन म्हणजे नवीन केलेलं आहे आणि यावर्षीही इथे तुळजाभवानीचं मातेचं मंदिरसुद्धा आम्ही करत आहोत। आम्ही दरवर्षी जवळजवळ 15 ते 20 लाखचं खर्च करून इथे सर्व काही ना काही दरवर्षी नवरात्रीमध्ये नवीन कार्यक्रम राबवत असतो आणि नवीन वास्तू आमच्याकडं नेहमी दिसते। कधीही कोणतेही कार्यक्रम असो, कधीही कोणत्याही कार्यक्रमामध्ये सर्व लोकांचं आम्हाला व्यवस्थिशीर हातभारही लागतं, सर्वांची मदतही असते आणि त्यामुळं हे संस्थान अगदी यशस्वीरित्या काम पार पाडत आहे। धन्यवाद।